हाय सगळ्यांना। आज आपला क्लासचा 11वा दिवस आहे। तर 11व्या दिवशी आपण शिकणार आहोत 44 साईजची पेपर कटिंग। म्हणजेच तुम्हाला मी डायग्राम दाखवणार आहे आणि गळ्याच्या उंचीनुसार तुम्हाला मी शोल्डर मुंड्याची माप सांगणार आहे। तर आपण सगळ्यांना जॉईन होऊ देऊयात आणि मग आपल्या क्लासला सुरुवात करूयात। थोडा वेळ वेट करूयात। आणि बऱ्याचशा ताई अशा आहेत की त्यांना कटिंगचा कंटाळा येतो, शिवण्याची खूप आवड आहे पण कटिंगचा कंटाळा येतो, किंवा मुंड्याचे शोल्डरचे माप घेता येत नाही, बाहीचे आकार देता येत नाही। अशा महिलांसाठी आपल्याकडे पेपर पॅटर्न उपलब्ध आहेत। ज्यांना कुणाला हवे असतील त्यांना मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे। आपल्याकडे कटोरी ब्लाउज, प्रिन्स कट, 4 टक्स, बोटनेक, सभ्यसाची, 1 टक्स, 3 पीस प्रिन्सेस कट, बोटनेक कटोरी, बोटनेक 4 टक्स, बंदगळा म्हणजे पाठीमागचा बंदगळा आणि पुढचा व्हीगळा असे 4 टक्स पण आहेत। ड्रेसचे पेपर पॅटर्न आहेत, हल्टरनेक आहेत। यातले कुठलेही पेपर पॅटर्न तुम्हाला हवे असतील तर मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे। आपल्याकडे 28 ते 50 साईज उपलब्ध आहेत। म्हणजे कटिंग केल्यानंतर आपल्याला कुठल्याही प्रकारची माप घ्यायची गरज येत नाही। आता बाहेर आता बरेचसे मला कॉल पण येतात, ताई मी इथून पेपर पॅटर्न घेतलेत पण शोल्डर मुंड्याची माप चेंज करावे लागतात गळ्याच्या उंचीनुसार। पण आपल्याकडनं जर पेपर पॅटर्न घेतले तर ते करायची गरज येत नाही तुम्हाला। समजा 28 साईजचं तुमच्याकडे ब्लाऊज आलं तर 28 साईजचं फक्त साईज, उंची आणि दोनच माप मोजायची तुम्हाला, साईज आणि उंची। हे दोन माप मोजल्यानंतर आपलं पेपर पॅटर्न ठेवायचं आहे, बाकी कुठेही बदल करायचा नाही। मग 7 इंच गळ्यापासून तुम्ही 12 इंच गळ्यापर्यंत अगदी परफेक्ट ब्लाऊज असं आपलं शिवू शकतात। कुठेही तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही, बाहीला मुंड्याला फुगा येणार नाही, ब्लाऊजचा कापड गोळा होणार नाही, शोल्डर उतरणार नाही। 100% गॅरंटी आहे ब्लाऊज बसायची। सध्या पेपर पॅटर्नवरती डिस्काउंट पण चालू आहे। ज्यांना कुणाला हवे असतील त्यांनी कॉन्टॅक्ट करायचा आहे। डिस्काउंट पण आहे आणि ऑफर पण आहे। तर आता बऱ्याचशा महिला हळूहळू जॉईंट होत आहेत, तर आपण सुरुवात करणार आहोत। आणि ज्यांना कुणाला मी आज जे शिकवते, समजा 44 साईज शिकवते, यातले कुणालाही काही डाऊट असतील तर मला डाऊट विचारायचे आहेत। तर तुमचे डाऊट मी प्रत्येक म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहे। आणि बरेचसे असे डाऊट येतात की 36 साईजचं कटोरी दाखवा किंवा 32 साईजचं प्रिन्स कट दाखवा। पण कसं आहे, आता सध्या आपण 1 टक्सची सुरुवात केलेली आहे, तर 1 टक्स 28 ते 50 झाल्याशिवाय आपल्याला पुढची सुरुवात करता येत नाही। किंवा गळ्याचं विचारतात महिला की लहान गळा कसा करायचा, मोठा गळा कसा करायचा कटोरीचं। तर कटोरीचा लहान मोठा गळा कसा करायचा याच्यावरती आपला व्हिडिओ आहे मंजुषा शिवण क्लास या चॅनलवरती। तर सर्च करायचं आहे मंजुषा शिवण क्लास आणि कटोरीचा ब्लाऊजचा पुढचा गळा छोटा असं जरी सर्च केलं तरी आपला व्हिडिओ समोर येतो। कुठल्याही प्रकारचा तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तर सर्च करायचं आहे मंजुषा शिवण क्लास 32 साईज प्रिन्सेस कट। तर 32 साईज प्रिन्सेस कट तुम्हाला समोर व्हिडिओ येणार आहे। किंवा तुम्हाला मोठ्या बाहीचा व्हिडिओ हवा आहे, आता बरेचसे कॉल येतात ताई मला हा व्हिडिओ मिळत नाही, पण अगदी सोपी पद्धत आहे सर्च करायची। मंजुषा शिवण क्लास आधी सर्च करायचं, मोठी बाही किंवा बाहीचं चार्ट असं जरी सर्च केलं तरी तो व्हिडिओ आपल्या समोर येतो आणि त्या व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे, त्यावरती तुम्हाला सगळी सविस्तर माहिती मिळून जाणार आहे। तर यातले कुठल्याही प्रकारचे ज्यांना पेपर पॅटर्न हवे असतील त्यांना मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे। सगळी माहिती तुम्हाला फोनवरती दिली जाते, कुठेही काही कमी जास्त करायला लागत नाही। सध्या डिस्काउंटमध्ये मिळत आहेत, वॉटरप्रूफ आहेत, फाटत नाही, पाण्यात टाकलं तरी भिजत नाही। पाण्यात टाकून सुद्धा आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे, एक रील सुद्धा बनवलेली आहे आणि ती मी अपलोड केलेली आहे। तर तो व्हिडिओ आणि रील सुद्धा तुम्ही बघू शकता। तर आज आपण 44 साईज शिकणार आहोत 1 टक्समध्ये। आता आपली 44 साईज आलेली आहे आणि बऱ्याचशा महिला नुसतं व्हिडिओ बघतात, लाईक कुणी करत नाही, तर लाईक सुद्धा करत जा। तर आज आपण 8 इंच गळ्यासाठी शोल्डर मुंडा किती इंच घ्यायचा ते बघणार आहोत। तर 8 इंच जर तुमचं 44 साईजचं ब्लाऊज आहे आणि 8 इंच पाठीमागचा गळा आहे तर त्यासाठी शोल्डर मुंड्याचे माप किती घ्यायचे आणि लुजिंग किती घ्यायचे हे मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे। त्याआधी आपल्याला डायग्राम काढायचा आहे। मी डायग्राम दाखवते तुम्हाला। अशा पद्धतीचा डायग्राम आहे आणि बऱ्याचशा महिला म्हणतात की आम्हाला डायग्राम क्लिअर दिसत नाही, तर मी नोटबुक सुद्धा हलवत नाही, अगदी व्यवस्थित पकडलेली असते आणि 1 सेकंद 2 सेकंद पण नाही, दिसेल अशा पद्धतीने मी थोडा वेळ नोटबुक पकडते। तर आपले रेकॉर्डेड व्हिडिओ आहेत, जर तुम्हाला लाईव्हमध्ये लिहिता येत नसेल, तर तुम्ही रेकॉर्डिंग व्हिडिओ बघू शकतात। आणि ज्या महिला नवीन जॉईन होत आहेत आपल्या चॅनलवरती त्यांनी सबस्क्राईब करायचं आहे। काय होतं की
समजा आता तुम्ही हा व्हिडिओ बघतायत आणि तुम्हाला समजा नाही कळलं तर तुम्हाला हा व्हिडिओ नंतर बघता येणार आहेत. आणि बऱ्याचशा मला कमेंट पण होत्या ताई तुम्ही लाईव्ह व्हिडिओ घेतायत पण बऱ्याचशा महिला शेतात जातात, काही महिला गावाला गेलेल्या आहेत, तर असा बराचसा महिलांचा प्रॉब्लेम आहे. तर त्यासाठी आपण रेकॉर्डेड व्हिडिओ पण बनवलेले आहेत जेणेकरून तुम्हाला नंतर तो बघता येईल. आणि नाही समजलं तर 2-3 वेळा बघून तुम्हाला बाहेर जायची गरज येणार नाही क्लास करायला. अगदी आपल्या क्लासमधून सुद्धा तुम्ही परफेक्ट शिकू शकतात. बऱ्याचशा महिला आता 1.5-2 वर्षापूर्वी मी क्लासेस चालू केलेले होते, त्या जे क्लासेस चालू केले होते ते क्लासेसपासून सुद्धा भरपूर महिला शिकल्या आणि भरपूर महिला त्यांच्या पायावरती उभ्या राहिल्या. तसेच आपल्याकडनं पेपर पॅटर्न घेऊन सुद्धा बऱ्याचशा अशा महिला आहेत की घर त्यांच्या स्वतःवरती चालत आहे. काही महिला 20 ते 25 हजार रुपये महिना कमवत आहेत, तर काही महिलांनी स्वतः कटिंग करून देतात. ज्या स्वतः पेपर पॅटर्न घेतलेल्या महिला आहेत त्या कटिंग करून देतात आणि स्टिचिंगसाठी 2-2, 3-3 महिला लावलेल्या आहेत. इतके कस्टमर आहेत महिलांकडे. तर तुम्हालाही हवे असतील तर तुम्ही नक्की ऑर्डर करा. तर डायग्राम मी तुम्हाला दाखवलेला आहे. डायग्राम मध्ये तुम्हाला 0 ते 1, 0 ते 2 मी तुम्हाला सांगणार आहे. तर 1 टक्सचं हे ब्लाऊज आहे, 44 साईज आहे. मग साईज आपण लिहून घेऊयात. पूर्ण उंची लिहायची आपल्याला, जेवढी तुमची असेल तेवढी. 15 असेल 15, 15.5 असेल 15.5. आणि छातीचं माप लिहायचंय 44. घडीचं लिहित असाल तर 11 इंच. कंबर घेर लिहायचं आहे तुमच्या मनाने किंवा एखाद्या ब्लाऊजवरून माप घेऊन, जे 44 साईजचं तुमच्याकडे ब्लाऊज आलं असेल तर ते. तर कमरेचा घेर आपण समजा तुमच्याकडे नसेल तर 40 साईज कमरेचा घेर लिहिला तरी चालेल किंवा 38 लिहिला तरी चालेल. आता बऱ्याचशा महिला आहेत 44 साईजच्या लेडीज आहेत पण त्यांचं कंबर खूप कमी असतं. काही महिलांचं कमरेमध्ये आणि छातीमध्ये जवळजवळ 7 ते 8 इंचाचा फरक असतो. तर तसं सुद्धा असेल तसंही चालेल. असं नाही की तुम्ही 4 इंच सांगितलं होतं 3 इंच सांगितलं होतं, असं नाही. ब्लाऊजवरून मापं घ्यायची आणि तशी मापं टाकायची जशी मी तुम्हाला सांगेल तसे. शोल्डर घ्यायचं आहे आपल्याला. जर तुमचा गळा 8 इंच असेल तर त्यासाठी शोल्डर घ्यायचं आहे आपल्याला 6 इंच. मुंडा घ्यायचा आहे आपल्याला 6.5 इंच. आणि गळा रुंदी आपल्याला घ्यायची 2.5 ते 2.5 इंच. गळा रुंदी किती घ्यायची आपल्याला? 2.5 ते 2.5 इंच. आणि घडीचं माप घ्यायचं आपल्याला 11 इंच. आता इथं लुझिंग आपल्याला घ्यायला लागेल, तर लुझिंग 1 पॉईंट घ्यायचे. बऱ्याचशा महिलांना 1 पॉईंट कळत नाही. तर आता समजा आपण 44 साईजचं हे माप घेतोय, तर 11 इंच मी तुम्हाला इथं दाखवते. 11 इंच आणि त्याच्या बाजूची जी रेषा आहे तिला 1 पॉईंट म्हणतात. 2 रेषा म्हणजे 2 पॉईंट. 3 रेषा म्हणजे 3 पॉईंट. 3 पॉईंट पण म्हणतात किंवा 3 रेषा असतील तर 11.25 सुद्धा म्हणतात. तर आपल्याला कसं घ्यायचंय? 8 इंच गळ्यासाठी छातीचं माप घ्यायचंय 11 इंच. जे काही तुमचं साईज असेल ती 11 इंच. आणि 11 मध्ये आपल्याला 1 पॉईंट ऍड करायचा आहे, प्लस आपल्याला 2 इंच शिलाई मार्जिन हे ऍड करायचं आहे. लुझिंग हे वेगळं आहे, शिलाई मार्जिन हे वेगळं आहे. लुझिंग आपल्याला 1 इंच पकडायचंय. लुझिंग जे आहे ते आपल्याला 1 पॉईंट पकडायचं आहे. 11 इंच प्लस 1 पॉईंट. 11 इंच प्लस 1 पॉईंट म्हणजे 1 रेषा. आणि तिथून पुढे आपल्याला 2 इंच शिलाई मार्जिन पकडायचं. शिलाई मार्जिन हे आपलं फिटिंग मध्ये जातं. आणि लुझिंग काय होतं, बऱ्याचदा ब्लाऊज आपलं टाईट होतं तर 1 पॉईंट जर आपण लुझिंग पकडलं तर ब्लाऊज अगदी परफेक्ट बसतं. गळ्याच्या उंचीनुसार आपल्याला लुझिंग ऍड करायला लागतं. आणि 1 इंचापासून सुद्धा मी सांगितलेलं आहे तर किती आपल्याला पॉईंट ऍड करायचे आहेत. समजा 1 इंचचा गळा असेल तर 1.25 इंच आपल्याला लुझिंग पकडायचं आहे. गळ्या जर तुमचा 4 इंच असेल तर त्यामध्ये आपल्याला जवळजवळ अर्धा इंच लुझिंग पकडायचं आहे. आणि गळा जर 5 ते 7 इंच असेल तर 2 पॉईंट आणि 8 इंच असेल तर 1 पॉईंट. अशा पद्धतीने आपल्याला लुझिंग हे पकडायचं आहे. तर हे लक्षात ठेवायचं आहे. सगळ्या साईजसाठी हे सांगत आहे मी तुम्हाला की जर समजा 1 इंच गळा असेल तर किती इंच लुझिंग पकडायचे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. जर तुमचं एकदा बघितल्यानंतर लक्षात येत नसेल तर आपले रेकॉर्डिंग व्हिडिओ आहेत ते तुम्ही बघू शकतात. तर मी तर तुम्हाला सांगितलेलं आहे लुझिंग आपल्याला 8 इंच गळ्यासाठी 1 पॉईंट, 11 इंच 1 पॉईंट प्लस 2 इंच शिलाई मार्जिन असं पकडायचं आहे. असं आपल्याला इथं लिहून घ्यायचं आहे. आता 0 ते जसं की आपण 28 साईज पासून बघत आलेलो आहोत. आणि बरेचसे मला कमेंट आलेले आहेत आणि व्हॉट्सअपला पण आलेले आहे की 26 साईज पासून शिकवा. तर आपण जो काही पुढचं घेणार आहेत आपण 4 टक्स किंवा कटोरी जे काही घेणार आहोत प्रकार, तर त्या प्रकारात मी 26 साईज पासून शिकवणार आहे तुम्हाला. आणि त्यामध्ये सुद्धा अशाच पद्धतीने डिटेलमध्ये सांगणार आहे. तर आता आपल्याला 0 ते 1 म्हणजे काय, जसं मी तुम्हाला डायग्राम बोर्डवरती काढून दाखवलेले आहेत. तर बऱ्याचशा व्हिडिओमध्ये बऱ्याचशा लाईव्हमध्ये दाखवलेले आहेत.
तर तसं 0 ते 1 म्हणजे पूर्ण उंची असते. 0 ते 1 काय असते आपली पूर्ण उंची. मग पूर्ण उंचीत आपल्याला किती इंच ऍड करायचं असतं 1 इंच. समजा आता तुमची उंची आहे 15 इंच, तयार उंची आहे 15 इंच, तर आपल्याला तयार उंची 15 इंच मध्ये 1 इंच कटिंग करताना ऍड करायला लागतं. मग ते काय ऍड करतो, ज्या वेळेस आपण ब्लाऊज शिवतो त्यावेळेस शोल्डर मध्ये आपण अर्धा इंच फिटिंग करतो म्हणजे टिप टाकतो आणि अर्धा इंच कमरेवरती टिप टाकतो. तर असं आपल्याला 1 इंच पकडायला लागतं. तर पूर्ण उंची लिहून झालं असेल तुमचं 0 ते 1 पूर्ण उंची प्लस 1 इंच शिलाई भाजी. असं बरोबर किती इंच आलं हे सुद्धा लिहायचं आहे. 0 ते 2 छातीचा चौथा भाग. आता छातीचा चौथा भाग किती आला 44 साईज आहे, ते पण लिहून घ्या. 0 ते 2 छातीचा चौथा भाग 11 इंच आला. छातीचा चौथा भाग किती इंच आला 11 इंच. 8 इंच गळ्यासाठी आपल्याला त्यात किती पॉइंट ऍड करायचे 1 पॉइंट. 11 इंच प्लस 1 पॉइंट प्लस 2 इंच शिलाई मार्जिन. अशा पद्धतीने पुढे लिहून घ्यायचं आहे. 1 ते 3 कमरेचा चौथा भाग. 1 ते 3 कमरेचा चौथा भाग. इथं मी सगळं लिहून घेतलेलं आहे आणि ते तुम्हाला सांगत आहे. बऱ्याचदा काय करते मी तुम्हाला दाखवते पण ते दिसत नाही, त्यामुळे तुम्हाला मी ओरली सुद्धा सांगत आहे जेणेकरून तुमच्या लक्षात येईल मी काय दाखवलेलं आहे ते. तर 0 ते 3 कमरेचा चौथा भाग. आता समजा तुमचं कंबर जर 38 इंच असेल तर 38चा चौथा भाग. 38चा चौथा भाग 9.5 इंच प्लस त्यात 1 इंच पाठीमागच्या टक्ससाठी प्लस 2 इंच शिलाई मार्जिन. त्यामध्ये पॉइंट कुठलाही ऍड करायचा नाही. कमरेमध्ये कुठलाही पॉइंट आपण ऍड करत नाही आहोत. तर कमरेचा चौथा भाग सांगितलं गेलं तुम्हाला. कमरेचा चौथा भाग जर 38 इंच कंबर असेल तर त्याचा चौथा भाग 9.5 इंच प्लस पाठीमागचा टक्स 1 इंच प्लस 2 इंच शिलाई मार्जिन. अशा पद्धतीने आपल्याला टिक करून घ्यायचंय. 0 ते 4 शोल्डरच्या निम्म. 0 ते 4 समजा आता मी ब्लाऊजवरून माप कशी घ्यायची हे आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघितलेले. दुसरा जो लाईव्ह व्हिडिओ होता आपला लाईव्ह त्याच्यामध्ये आपण बघितलेलं आहे की ब्लाऊजवरून माप कशी घ्यायची. मग जेव्हा आपण इथून तर इथपर्यंत ब्लाऊजचं शोल्डर मोजतो तर आपल्याला त्याचा निम्म काढायला लागतो. समजा तुमचं 10 इंच असेल तर 10च्या निम्म. अंगावरून मी म्हणत नाही ब्लाऊजवरूनचं माप चाललंय, पण सांगताना मी काय सांगते, ही जी टीप असते आपली बाहीची ही टीप, तर ही टीप असं आपण शोल्डरचं माप घेतो ब्लाऊजवरून. तर जेवढं काही आलं त्याचं निम्म प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिन. आणि समजा बंद गळ्याचं तुम्ही ब्लाऊज शिवत आहात तर ब्लाऊजवरून माप घ्यायची नाही, अंगावरून माप घ्यायची. आणि एखादा कस्टमरचं तुमच्याकडे बंद गळ्याचंच ब्लाऊज आलंय आणि त्यांनी बंद गळ्याचंच ब्लाऊज सांगितलेलं आहे तर तुम्ही ब्लाऊजवरून माप घेऊ शकतात. पण एखादा कस्टमर असं आहे की त्यांचं डीपनेकचं ब्लाऊज आहे आणि तुम्हाला बंद गळा शिवायचा आहे तर कसं करायचं. बाकीचे माप तुम्ही तेच घेतले तरी चालेल, पण शोल्डर आणि मुंड्याचं माप हे तुम्हाला अंगावरूनच घ्यावं लागेल. मग काय करायचं आपल्याला 0 ते 4 शोल्डरच्या निम्म प्लस अर्धा इंच. आता 4 ते 5 शोल्डरच्या निम्म प्लस अर्धा इंच ही लिहून घ्यायचंय तुम्हाला. 0 ते 6 गळारुंदी. जी काही मी आता तुम्हाला 8 इंच गळ्यासाठी सांगितली मगाशीच ती गळारुंदी लिहून घ्यायची. 0 ते 7 गळ्याची उंची. गळ्याची उंची आपण 8 इंच लिहिलेली आहे. तर 8 इंच साठी मी शोल्डर मुंड्याचे माप हे सांगत आहे. ठीक आहे. पाठीमागचा गळा 8 इंच आहे. 8 इंचाची सेमी माप सांगितलेली आहेत तुम्हाला. 1 ते 8 टक्सची उंची. आता टक्सची उंची कशी मोजायची ब्लाऊजवरूनच मोजायची. ब्लाऊजवरून मोजताना इथून तर जोपर्यंत जिथपर्यंत आपला टक्स असतो तिथपर्यंत आपल्याला उंची ही मोजायची असते आणि त्यामध्ये प्लस अर्धा इंच करायचं असतं. 8 ते 9 टक्सची उंची. 8 ते 9 टक्सची उंची आणि 1 ते 8 टक्सची रुंदी आहे. आता टक्सची रुंदी कशी मोजायची. टक्सची रुंदी मोजताना मी प्रत्येक लाईव्ह मध्ये सांगत असते तुम्हाला की छातीचा 10वा भाग किती घ्यायचा. छातीचा 10वा भाग. जो काही तुमची छाती असेल, आता ही 44 साईज आहे, 44चा आपला चौथा भाग काढला तर 11 इंच झाला बरोबर. तर तशा पद्धतीने आपल्याला 10वा भाग काढायचा आहे. 10वा भाग म्हणजे 11 इंचचं किती होईल तो काढून आपल्याला टिक करून घ्यायचंय. ठीक आहे. अशा पद्धतीने आपल्याला इथं माप काढायची आहेत आणि माप काढून झाल्यानंतर आपल्याला लिहून घ्यायचे. जसं मी तुम्हाला सांगत आहे 0 ते 1 0 ते 2 हे खूप महत्त्वाचं आहे. हे लिहिल्यानंतर काय होईल, तुमचा जरी 6 महिने 4 महिन्याचा गॅप झाला आणि तुम्ही वही उघडून जरी बघितलं तरी तुमच्या लक्षात येईल किंवा आपले व्हिडिओ असणारच आहेत यूट्यूबवरती तर तुम्ही नंतर सुद्धा ते व्हिडिओ बघू शकतात. तर डायग्राममध्ये मी तुम्हाला इथं दाखवलेला आहे पाठीमागचा भाग, पुढचा भाग आणि 2 प्रकारच्या बाह्या. एक म्हणजे अस्तरची बाही आणि दुसरी म्हणजे बिना अस्तरची. तर अस्तरमध्ये किती इंच वाढवायचं आहे, बिना अस्तरमध्ये किती इंच वाढवायचं, मी दोघंही बाह्या तुम्हाला टिक करून दाखवलेल्या होत्या आणि दोघंही बाह्यांचे माप सांगितलेले आहेत.
आता बाहीची रुंदी बऱ्याचशा महिलांना कळत नाही, तर बाहीची रुंदी कशी घ्यायची असते, जो आपल्या छातीचा चौथा भाग असतो तो छातीचा चौथा भाग अधिक अर्धा इंच जी आपली बाहीची रुंदी घ्यायची असते. म्हणजे बाहीची घडी, बऱ्याचशा महिला घडी म्हणतात, काही महिला रुंदी म्हणतात. तर काही भागामध्ये रुंदी म्हणली जाते, काही भागामध्ये घडी म्हणली जाते. प्रत्येक एरियानुसार वेगवेगळे भाषाही चेंज होत असते. तर जर तुम्ही घडी म्हणत असाल तर घडी आपल्याला छातीचा चौथा भाग अधिक अर्धा इंच असं माप टाकायचं आहे. ठीक आहे. जर तुम्ही पाठीमागच्या भागात 2 इंच शिलाई मार्जिन घेतलं असेल तर, आणि समजा पाठीमागे जर तुम्ही छातीचा चौथा भाग अधिक 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलं असेल तर आपल्याला फक्त छातीचा चौथा भाग एवढंच बाहीला घडीचं माप टाकायचं आहे. आणि खुल्या भागाकडून किती घ्यायचं हे आपण व्हिडिओ शेअर केलेला आहे यूट्यूबवरती. जर तुम्हाला मिळत नसेल तर सर्च करायचं आहे बाहीचा चार्ट, किंवा बाहीच्या खुल्या भागाकडून किती इंच कसं कमी करायचं. हे जरी मंजुषा शिवण क्लास आधी सर्च करायला लागतं तुम्हाला, आणि तिथून पुढे तुम्हाला कुठला व्हिडिओ हवा आहे ते सर्च करून बरोबर आपला व्हिडिओ समोर येतो. तर त्यामध्ये मी 1 इंचापासून बाहीचं माप दाखवलेलं आहे, तर 15-16 इंचपर्यंत बाहीचं माप सांगितलेलं आहे. जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा, तुमचे बाहीविषयीचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाणार आहेत. ठीक आहे. तर इथं आपण हे बघितलेलं आहे, आणि मी तुम्हाला मापसुद्धा सांगितलेलं आहे. शोल्डर मुंड्याचे किती इंच घ्यायचे, आणि लवकरात लवकर आपण हे ब्लाऊज शिवून पण बघणार आहोत, शिवून पण दाखवणार आहे मी. 1 टक्सचं ब्लाऊज कसं शिवायचं, कुठलीही एक साईज घेईल आणि शिवून दाखवेल, जेणेकरून तुम्हाला अगदी सोपं होऊन जाईल. आणि बऱ्याचशा महिला आहेत त्यांना क्लास लक्षात येत नसेल तर त्यांनी व्हिडिओ 2-3 वेळा बघायचा आहे, जेणेकरून मी शिकवत आहे ते तुमच्या लक्षात येईल. आणि तरी तुमच्या लक्षात येत नाही, शिवण्याची आवड आहे आणि कटिंग करता येत नाही, किंवा बाहीचे आकार जमत नाही, शोल्डर मुंड्याचे माप कळत नाही, अशा महिलांसाठी आपल्याकडे पेपर पॅटर्न उपलब्ध आहेत. तर तुम्ही कॉल करू शकतात, आणि मी दिलेल्या नंबरवरती कॉल करायचा आहे तुम्हाला, आणि सगळी सविस्तर माहिती तुम्हाला फोनवरती मिळून जाणार आहे. आणि आपल्याकडे सर्व प्रकार सर्व साईज उपलब्ध आहेत, त्यामुळे अगदी सोपं होऊन जातं. कस्टमरचे सुद्धा तुम्ही ब्लाऊज शिवू शकतात, कुठेही कमी जास्त करायची गरज येत नाही. तर तुम्हाला हवं असेल तर नक्की कॉल करा आणि ऑर्डर करा. वॉटरप्रूफ आहेत, फाटत नाही, फ्लेक्झिबल आहे, वाकत सुद्धा नाही, वाकल्यावरती ते कट पण होत नाही. मी पाण्यात सुद्धा भिजवून दाखवलेले, अगदी 2 ते 3 मिनिटं तुम्ही पाण्यात ठेवलं तरी त्याला काही होणार नाही. आता बाहेर जे विकत मिळतात ते वॉटरप्रूफ म्हणतात, पण तो एक कागद असतो आणि त्याला कोटिंग केलेलं असतं प्लास्टिकने, तर ते लवकर खराब होतात आणि बसण्याची गॅरंटी कुणी देत नाही. तर मी ब्लाऊज बसण्याची 100% गॅरंटी देते तुम्हाला. तर अशा पद्धतीने आज आपण 44 साईज बघितलेली आहे, आणि त्याचे शोल्डर मुंड्याचे मी 8 इंच गळ्यासाठी मापसुद्धा सांगितलेले आहेत. जर कुणाला यातला काही डाऊट असेल किंवा कुणाला कळलं नसेल तर त्यांनी डबल व्हिडिओ बघायचा आहे. डाऊट असेल तर त्यांनी कमेंट करून किंवा व्हॉट्सअपला सांगितलं तरी चालेल. त्यांचे डाऊट मी पुढच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहे. आणि तुम्हाला जर माझा आजचा हा लाईव्ह सेशनचा क्लास आवडला असेल तर मंजुषा शिवण क्लास हे चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय सगळ्यांना.